छेडछाडीला कंटाळून कोल्हापूरच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील एका शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून आपलं जीवन संपवलेलं आहे। 15 वर्षीय सोनाली पोरे असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून ती मुळशी तालुक्यातील पिरंगुटची रहिवासी आहे। सोनालीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सोनिया उर्फ मोहन जाधव नावाच्या तरुणाला अटक केलेली आहे। पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीनुसार आरोपी मोहन हा सोनालीची सतत छेड काढत होता। सोनालीच्या पालकांनी आरोपी आणि त्याच्या घरच्यांना समज देखील दिली होती, मात्र तरी देखील आरोपीने सोनालीचा पिच्छा सोडला नाही। अखेर सोनालीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे। या चारही मुलांना आम्ही व्यवस्थित सांगितलं होतं। 2 वेळेस आमच्या घरी मीटिंग घेतली होती। मीटिंग घेतल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना पण सांगितलं होतं, ठीक आहे म्हणले, यांच्या पुढे आम्ही सांगू शकतो, याच्या पुढे काही नाही होणार। तरी आता 15 तारखेला शाळा चालू झाल्यानंतर 15 आणि 16 तारखेला त्या मुलाला परत असा त्रास दिल्यामुळं, टॉर्चर दिल्यामुळे की मुलगी परत घरी सांगितलेलं नाही, की घरचा बी दबाव आणि बाहेरच्या असल्यामुळे तिने 17 तारखेला शुक्रवारी आत्महत्या केली। ज्यावेळेस आत्महत्या केली त्याच्यानंतर आम्ही पौड पोलीस स्टेशनला गेले फर्याद देण्यासाठी, की त्यावेळेस तिथे आम्ही जसं बोलल तसं पोलिसांनी आमचा जबाब नाही घेतलेला।